आपण पाहतोय अजित पवार परभणीत पोहोचलेत। सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट अजित पवार घेत आहेत। इथे दृश्य आपण पाहतोय परभणीत अजित पवार पोहोचलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। याआधी त्यांनी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। आता परभणीत सांत्वनपर भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचले। अजित पवार परभणीत सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीत दाखल झालेत। परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेतात। दादा तो MSc फिजिक्स बीएड आणि हा BSc तो LLB फायनल होता आणि PhD ला जे प्रिलिमिनरी असते ना आपली आता त्या PhD चं रजिस्टर झालेलं आहे त्याचं। हे आता LLB चं लास्ट एक्झाम झाल्यानंतर PhD करणार आहे। MA BEd झालाय इकॉनॉमिक्स मध्ये, त्यानंतर कधी PhD चे कधी नंबर पण लागलो होता, LLB करत होता आता आणि LLB चे पण ते आणि बँकेत पण काम करते ऍक्सेस। PhD लावून ते 5 वर्षाच्या करता जी स्कीम आहे PhD करतात त्याच्यामध्ये त्याला नाही सर आता लागला होता सर, आता लागला होता। आता एवढं झाल्यानंतर ते करणार होता। हे संपल्यानंतर एवढं पेपर होते काल 17-18 तारखेला माझ्या मुलाचे फायनल पेपर होते सर। आता ते झाल्यानंतर ती PhD करणार होता। माझा मुलगा मगर पट्ट्याला शाळा शिकला। माझा मुलगा इंद्राणी कॉलेजला इंद्राणी कुठे शिकला बघा ना। हा बघा तिथे शाळा शिकला, इंद्राणी कॉलेजला शाळा शिकला। हो झाला सर, आवटे कॉलेजला 12वी झाली। हा सगळीकडे माझा मुलगा कष्ट करीत शिकला सर। मावशी बोलताना शांत राहा, ऐकून घ्या, सांगा तुम्ही। शांत राहा मावशी, जरा थांबा।